नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आवडीचं अगदी खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत. चला तर मग आता आपण भरीत बनवायला घेऊ. त्याआधी तुला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट पण करून टाका. भरीत बनवण्यासाठी मी इथे 2.5 ते 3 किलोच्या आसपास वांगे घेतले. आता ही वांगे आपण डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊया. गावाकडे असलो तर आपण ही वांगे छान शेकोटीमध्ये भाजून घेऊ शकतो, पण इथे काही पर्याय नसल्यामुळे आता ही वांगे आपण डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर भाजून घेऊ. वांगे भाजायच्या आधी वांगे पाण्याने ओले करून घ्यायचे आणि नंतर ते गॅसच्या फ्लेमवर भाजायचे. लवकर भाजले जातात. बघा, अशा प्रकारे वांगे भाजून घ्यायचे. आता हे वांगे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीने मी सर्वच वांगे भाजून घेतले. बघा, आता मी इथे कांद्याची पात घेतली आहे, ती पण मी छान निवडून घेतली. बघा, अशा पद्धतीने निवडून घ्यायची. तोपर्यंत इकडे आपले वांगे पण भाजून झाले आहेत सर्व. आता आपण या वांगे सोलून घ्यायचे, याची सर्व साल काढून घ्यायची. बघा, अशा पद्धतीने वांगे सोलून घ्यायचे. या वांग्याच्या भरितासोबत खानदेशमध्ये बाजरीच्या पुऱ्या देखील बनवल्या जातात. त्याची रेसिपी हवी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. अशा प्रकारे सर्व वांगे आपण इथे सोलून घेतले. सर्व वांग्यांची साल काढून घेतली. आता एका चमच्याच्या साहाय्याने मी या वांग्यामधील काही कीड वगैरे असेल तर ती चेक करणार आहेत. अशा प्रकारे सर्व वांगे मधील कीड चेक करून घ्यायची. असेल तर तो पोर्शन काढून टाकायचा. तो तेवढा भाग काढून टाकला. आता हे वांगे बटाटे स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करून घेतले. पूर्ण प्लेन करून घ्यायचे. बघा, अशा पद्धतीने. आता आपण कांद्याची जी पात घेतली होती ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि ती पण आता कट करून घेते. आता कांद्याच्या पातचा जो कांदा असतो तो पण आता इथे आपण भरितामध्ये घालणार आहोत. तो पण छान बारीक कट करून घेतला. आता मी इथे 4-5 कांदे घेतले होते, ते सुद्धा मी कट करून घेतले. आता इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याची साल काढून घेतली. नंतर मी इथे 15 ते 20 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्या पण भाजून घेऊ. माझं भरीत थोडं जास्त आहे, त्यामुळे मी इथे जास्त मिरच्यांचा वापर केला आणि सर्व जिन्नस त्याप्रमाणे वापरले. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 15 ते 20 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं, भाजलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर याचे एक आपण छान वाटण करून घेणार आहोत. आता शेंगदाण्यांची साल मी इथे काढून घेतली. आता कढईमध्ये मी 5-6 चमचे तेल घालून घेतले. तेल छान गरम झाल्यावर यामध्ये मी 1 चमचा मोहरी घातली. आता नंतर अर्धा चमचा जिरं घातलं आणि थोडेसे शेंगदाणे घालायचे. शेंगदाण्याचा वापर जास्त करायचा भरतामध्ये. आता शेंगदाणे फ्राय झाल्यावर याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा. कांदा 1 मिनिट परतला गेल्यावर यामध्ये आपण जो पातीचा कांदा कापून घेतला होता तो घातला. आता कांदा लवकर परतला जाण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा मीठ घालून घेतलं. आता कांद्याला लालसर रंग आला त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं हिरव्या मिरच्यांचं ते घालणार आहोत. त्यापूर्वी आपण जो पातीचा कांदा कट करून घेतला होता तो घालायचा. पात घालायची. ही पात छान सॉफ्ट होऊ द्यायची. त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरचीचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालायचं. साल काढून घेतलेले शेंगदाणे घालायचे.
आणि लसूण आणि हिरव्या मिरचीचा कच्चापणा जाई तोवर हे छान परतून घ्यायचं. बघा छान याला तेल सुटायला लागलं. आता यामध्ये आपण स्मॅश करून घेतलेले वांगे घालायचे. कोथिंबीर घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायचं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं, एकजीव करून घ्यायचं आणि एक वाफ येईपर्यंत हे भरीत आपण शिजवून घेऊ. बघा आता हे भरीत तुम्ही भाकरी, पुरी आणि बाजरीच्या पुऱ्यांसोबत मस्त खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि